आज धारूर तालुक्यातील भोगलवाडी ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच म्हणून श्री रामदास तिडके यांची निवड झालेली असल्यामुळे आपल्याबरोबर निवड झालेले उपसरपंच आहेत रामदासजी तिडके. आपल्या घराण्याला कोणताही राजकीय वारसा नसताना आपण भोगलवाडी या गावच्या उपसरपंच पदापर्यंत मजल मारलेले असल्यामुळे आपल्या पाठीमागे राजकीय वरद हस्त कोण होता, काय सांगता? आपण बघितलं, मी अनेक वर्षापासून लहानपणीपासूनच सामाजिक कार्याचा नाद होता आणि गोरगरीब मायबाप जनतेचे सतत अडीअडचणी सोडवत होतो. त्यामुळं येणाऱ्या ग्रामपंचायतला सर्व पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पॅनल केला आणि मला राजकीय बळ देण्याचं काम माझं दैवत मोहनदादा जगताप साहेब यांनी मला पडत्या काळात, आज तुम्हाला रामदास तिडके उपसरपंच झालेला दिसतोय, पण त्यांनी माझ्या अडचणीच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले आणि मला माझ्या गावातले आपले नेते अर्जुनरावजी तिडके, सभापती साहेब, शिवाजी आप्पा मुंडे, महादेवनाथ तिडके, बाबू सर मुंडे, बंडू सर मुंडे आणि तुकाराम बापू तिडके, आम्ही 5 वर्षे दोघंजण एका भाऊभावासारखं ते 2.5 वर्ष होते तरी आमचं खेळीमेळीचं वातावरण होतं आणि भविष्यात आता मी पण आहे, पण तरी पण आमचं खेळीमेळीचं वातावरण राहणार आहे. निश्चितपणे आज मी उपसरपंच होण्याचं सर्व या भोगलवाडी आणि काळ्याच्या वाडीच्या जनतेच्या ऋणातून कसं मुक्त होईन, मी लोकांचे अडीअडचणी सोडून गोरगरिबांचे कामं करून, आज आपण बघितलं अतिशय बिकट परिस्थिती आपल्या गावात. आता माझ्या समोर उद्यापासूनच मी आपल्या गावातल्या ज्या छोट्या मोठ्या अडीअडचणी असतात ते जाणून घेणार आहे आणि निश्चितपणे भोगलवाडी विकासाकडे कशी जाईन आणि भोगलवाडीत निश्चितपणे विकासाच्या माध्यमातून मला भविष्यात परिवर्तन झाल्याशिवाय दिसतं. साहेब, आपण म्हणताय मोहनदादा जगताप, परंतु गेल्या विधानसभेला आणि लोकसभेला काही व्यक्तींनी, नेत्यांनी आपल्यावर बंधन आणले होते की मोहनदादा जगताप यांचा फोटो बॅनरवर टाकून नका म्हणून शुनी, पण त्यांचे नाव आपण का बरं घेतले? निश्चितपणे आपण ज्या वेळेस आपल्यावर कुणाचे तरी उपकार असतात आणि त्यांच्या उपकारातून निश्चितपणे आमच्या नेत्या लोकनेत्या पंकजाताई साहेब मुंडे लोकसभेला उभ्या होत्या. त्यावेळेस तुम्ही बघितलं, आम्ही रात्रीचा दिवस केला. अक्षरशः मतदान बुथावर आमचे पोलिसांसोबत म्हणजे भांडणं तंडणं झाले, पण निश्चितपणे आम्ही लोकसभेला ताईसोबत होतो. पण ज्या वेळेस जगताप परिवारातलं कुणी असन तरी त्या घराचे माझ्यावर इतके उपकार आहेत, मी म्हणजे जोपर्यंत माझा जीवात जीव आहे तोपर्यंत त्या घराला मी कधीही विसरणार नाही आणि त्या घराचे माझ्यावर भरपूर उपकार आहेत. आज तुम्हाला रामदास तिडके जे काय दिसतंय ते आज मी माझी मुलगीचा छोटा मोठा व्यवसाय असन ते जगताप परिवारानंच आहे आणि मला मोहनदादा जगताप साहेबांनी मला खूप काही म्हणजे सहकार्य केलंय ते मी सांगू शकत नाही. साहेब, शेवटचा प्रश्न आहे, भोगलवाडी ग्रामपंचायत ही विकासापासून कोसो दूर आहे, ही मी बोलत नाहीये, पत्रकार म्हणून येथील जनता बोलते, परंतु आपल्या या विकासाची दोरी आपल्या हातात आले. कारण रामदास तिडके एक सामान्य जनतेच्या हाकेला वो मनुष्यनी गावचा नेता असल्यामुळे गावाने लोकप्रती बनवले. आता तरी विकास होईल का? निश्चितपणे मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी भोगलवाडी आणि काळ्याच्या वाडीच्या मायबाप जनतेला निश्चितपणे शब्द देतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या काही आपल्या छोट्या मोठ्या अडचणी असतात, लाईटचा प्रश्न असन, पाण्याचा असन, आपल्या सरकारी दवाखाना आहे तिथं जर डॉक्टर लोक नसले, डॉक्टर लोक कसे येते त्या दवाखान्यामध्ये आपल्या गावातला पेशंट गेल्यानंतर आणि आपली एवढी मोठी जिल्हा परिषद शाळा आहे ती शाळा कशी सुधारेल निश्चितपणे मी प्रयत्न करणार आहे. तर पहा, धारूर तालुक्यातील भोगलवाडी ग्रामपंचायत सर्वात मोठे असणाऱ्या या गावच्या उपसरपंचपदी या गावचे नेते तथा सामाजिक आणि राजकीय सम्राटच्या पटलावर सम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिजे ते आमच्या गावचे नेते सन्माननीय रामदासजी तिडके साहेब यांची भोगलवाडीच्या उपसरपंचपदी निवड झालेली आहे. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवकरज, बीड.